नेत्यांची सुद्धा मतं आहेत. लढाई 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 काय काय शिवी गाळ दादागिरी हे करू ते करू ते करू. काय तर काल हे होतं ना आपलं काय ते बजेट होतं काय गंमत. एवढा मोठा जोक कधी झाला. उपोषणवाले साहेब म्हणतात बजेटमधून आम्हाला आरक्षण मिळालं तर बघा. मला वाईट वाटलं. त्या सीतारामन ताई ज्या होत्या त्या अख्खं बजेट वाचलं. या तरुणांना हे देऊ महिलांना हे देऊ विमानं वाढवून हे करू ते करू शेतकऱ्यांना हे द्यायचं आम्हाला. पण आरक्षणाचं काही बोललंच नाही. आणि हे म्हणतात त्या बजेटमधून आम्हाला आरक्षण द्या. काय काय जरा शांत राहा. ऐकायचं नाही का तुम्हाला. मला काही समजत नाही. मला कीव येते मराठा समाजाच्या नेत्यांची मराठा समाजातील विचारवंतांची. अरे हा कसा तुमचा नेता. तो म्हणतो बजेटमधून आरक्षण देता येतं का बघा. आणि कोणी बोलायला तयार नाही. एक जण सुद्धा आवाज काढायला तयार नाही. अरे कुणाच्या मागे चालला तुम्ही. कशासाठी हे करता. गावागावामध्ये दरी पडते. आम्ही करतो. आम्ही आमच्या हक्कासाठी लढतो. आम्ही सांगतो आमचं आरक्षण कमी करू नका. त्यांना आरक्षण वेगळं द्या. ही आमची मागणी चूक आहे. आणि आज गावागावामध्ये जे आहे ओबीसीना छळलं जातं त्रास दिला जातो. पोलीस तक्रार कंप्लेंट घेत नाही. आणि आता तो हा उपोषण करता म्हणतो अख्खं मंडल आयोगच त्याला चॅलेंज करून संपवून टाकणार. बघा आता किती हुशार. ओबीसी मधून आरक्षण घ्यायचंय. कुणबी म्हणून आरक्षण घ्यायचंय आणि मंडल आयोग संपवायचा. अरे लेको मग त्या मंडल आयोगामध्येच ओबीसीचं आरक्षण आहे ना. अरे ते संपलं का मग हे पण जाईल. मग हे कशासाठी मागतो तू. काय हुशार. दादागिरी दादागिरी चाललेलं सगळ्या ठिकाणी. काही मागतोय काही लोक आता झालं परत उपोषण उपोषण. कसं उपोषण. मला सगळ्यांना सांग तुम्ही सगळे एकत्रित राहा. तुम्ही जर झुकाल वाकाल घाबराल तर तुमच्या पाठीमागे लोक लागतील. मजबूतीनं एकत्रित हे बघायचं नाही. धनगर आहे वंजारी आहे माळी आहे साळी तोली तेली कोळी जो कोणी असेल भटका विमुक्त एकावर अन्याय झाला तर सगळ्यांनी उभं राहायला पाहिजे हेमतेनं. हम सब एक ह्याचा नारा दिला पाहिजे. आणि त्यांना सांगितलं पाहिजे दिलवर के लिए दिलदार है हम. दिलवर के लिए दिलदार है हम. दुश्मन के लिए तलवार है हम. सगळ्यांनी मजबूतीने उभं राहा. आता आणखीन तुम्हाला काही महत्त्वाचं सांग. मी अशी सगळी भाषणं करतो. अशी भाषणं करतो. पण सगळे सरकारमधले लोक विरोधी पक्षातले लोक विरोधी पक्षाचे नेते भुजबळ राजीनामा द्या. तुम्ही राजीनामा द्या. तुम्हाला पटत नाही राजीनामा द्या. सरकारमध्ये पण राहता सरकारच्या विरुद्ध टीका करता मग राजीनामा द्या. हिम्मत असेल तर राजीनामा द्या. विरोधी पक्षाचे काही अनेक नेते बोलतात. माझ्या सरकारमधले सुद्धा नेते बोलतात. आता काल आणखीन एक काल परवा जण आहे तो काहीतरी बडबडला.
त्याने सांगितलं या भुजबळला लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा. लात घालून भुजबळाच्या कमरेत लात घालून मंत्रिमंडळाच्या बाहेर हाकला. मला त्या सगळ्यांना विरोधी पक्षामधील, स्वपक्षामधील, स्वसरकारमधील सगळ्यांना मला सांगायचं, 17 नोव्हेंबरला ह्या ओबीसी एल्गारची पहिली रॅली झाली अंबडला, बरोबर. 17 नोव्हेंबर पहिली रॅली अंबडला झाली. आणि ऐका, 16 नोव्हेंबरला मी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. नोव्हेंबरला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो. लात मारण्याची मला गरज नाही. अरे दिलंय ना राजाने. 2.5 महिने मी शांत राहिलो, गप्पा बसलो. का? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याची वाच्यता नको. पण वर्तमानपत्रातून यायला लागला 2.5 महिन्यानंतर. कोण म्हणतं दिला दिला दिला, कोण म्हणतं का देत नाही, कोण म्हणतं लाटा घाला. काही गरज नाही लाटा घालण्याची, दिलेला आहे ना, जा त्यांना सांगा. मी ओबीसी साठी शेवटपर्यंत लढणार आहे. आणि मनाशी मी एकच उद्देश ठेवला आहे माझ्या जीवनामध्ये, जीवन है संग्राम, बंदे ले हिम्मत से काम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम. त्यामुळे छगन भुजबळ